आज आपल्यासोबत श्यामल आहेत आणि पुण्याहून बोलत आहात तुम्ही, है ना? तर आपल्या ग्रँड मास्टर झालेले आहेत आता. तर आपण त्यांना विचारू की आपल्या ग्रँड मास्टर मधून त्यांना काय अनुभव आलेला आहे आणि खरंच जीवन बदलतं का असं वाटतं का तुम्हाला? काय बोलू शकणार तुम्ही? माझा जो प्रवास आहे रेकीचा, जो मी तुमच्यासोबत केला, मॅडम सोबत केला, तो खरंच बघायला गेलं तर खूपच मला सरप्राइझिंग वाटतो आणि तो माझ्या एक्सपेक्टेशनच्या परे आहे. मी खरंच सांगू इच्छिते की तुम्ही जर रेकी करणार असाल किंवा या फील्डमध्ये येणार असाल तर ग्रँड मास्टर पर्यंत जायलाच हवं. याच्यासाठी नाही की एक लेवल आपल्याला अचीव्ह करायची, याच्यासाठी की ते आपण जेव्हा तो ग्रँड मास्टर करतो तर त्याच्यामुळे आपल्या जीवनाला एक पॉझिटिव्ह कलाटणी मिळते. म्हणजे आपले सगळे थॉट प्रोसेसच चेंज होऊन जातात. आपण खूप इकडे तिकडे शोधत असतो, इकडे शोधतो तिकडे शोधतो, असं करूया तसं करूया, याच्याने काही मनशांती मिळणार. पण ते सगळं काही नाही. ते इट इज विदिन अस, ते आपल्यामध्येच असतं. फक्त ते आपल्याला समजायला उमजायला वेळ लागतो. आणि तो जो प्रवास आहे की ते जे आपल्याला उमजलं पाहिजे, तो या मॅम आपल्याला अतिशय सिंपल, सोप्या आणि एकदम कन्व्हिन्सिंग मेथडने आपल्याला शिकवतात. म्हणजे सगळं काही एकदम क्रिस्टल क्लिअर आपल्या समोर येतं. एका ट्रान्स मध्ये आपण जातो आणि एकदम म्हणतात ना की इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी इझी, जे आपल्याला आयुष्यात मला तर बिलकुल जमलं नव्हतं. पण म्हणतात ना की एक कोणी जर आपल्याला गुरु असे भेटले की आपल्याला जर ते योग्य मार्गदर्शन दाखवू शकतात, तर यांनी मला त्याच्यामध्ये नेलं आणि खूपच छान माझा अनुभव आला. खूप साऱ्या गोष्टी मी खूप इकडे तिकडे शोधत होते किंवा मला ते मनशांती मिळत नव्हती, स्ट्रेस हे ते ते, पण नाही, ते सगळं विदिन आपल्यामध्येच आहे. हे असतं कुठेतरी, म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला, लक्षात येतं, पण आपण ते ऍक्सेप्ट करत नाही. तर ती जी ऍक्सेप्टन्स आहे, मग आपण आपल्या इनर वरती काम करतो. आपलं इनर वर्क आपण जर केलं तर ऑब्व्हियसली बाकीच्या सगळ्या गोष्टी सुखकारक होऊ शकतात. हे जे पटवून आणण्याचं काम आहे, हे मला यांनी खूपच छान, अतिशय म्हणतात ना एकदम सिंपल याच्याने, एकदम सिंपल, काही त्याच्यामध्ये जास्त त्रास नाही, हे आहे ते आहे, नाही काही नाही. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आणि त्यांनी खूपच त्यांचा जो गाडा अभ्यास आहे आणि त्यांचे पिलर्स एवढे स्ट्रॉंग आहेत की ते इतकं कन्व्हिन्सिंग होऊन जातं की हा, आपल्याला ते पटतच की हा, हेच आहे की आपल्याला आपल्यावरच काम करायचं आहे. हे बाहेर कुठेही तुम्ही शोधू शकत नाही. यू नीड टू वर्क ऑन युअर सेल्फ अँड डेडिकेशन याला लागतं. आणि हा खूपच छान अनुभव आहे. आणि जर कोणाला रेकी फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री पर्यंत आहे तर त्यांनी नक्कीच ग्रँड मास्टर करा. मास्टर आणि ग्रँड मास्टरचा जो प्रवास झाला माझा, इट इज बियॉन्ड एक्सपेक्टेशन. म्हणजे मी बिलकुलच असं इमॅजिन नव्हतं केलं की माझ्या लाईफमध्ये एवढं चेंज होईल. म्हणजे जेव्हा मी रेकी स्टार्ट केली तर इट वॉज व्हेरी गुड. मी खूपच एन्जॉय करत होती की अरे वा, मी जे शोधत होती ते मला सापडलं. पण ते ग्रँड मास्टर मध्ये बिलकुल आय कॅन से 100% की ते मला 100% मिळालं. हा, आता याच्या पुढे आपण कसं कॅरी करतो ते डिपेंड करतं आपल्या याच्यावरती. पण त्या नेहमी म्हणतात की तुम्ही तो सोडायचं नाही. तुम्ही आपल्या रेकीचा अभ्यास, त्याची प्रॅक्टिस ती तुम्ही करत राहा. त्या फर्स्ट डिग्री पासून म्हणत होत्या. तर मी असं एकदम हा की हा म्हणतात आहे, त्या म्हणतात आहे. तर नाव जेव्हा मी ग्रँड मास्टर केलं तेव्हा मला ते कळलं की त्या का इन्सिस्ट करतात आहे की हे तुम्ही कॅरी ऑन करायला पाहिजे. काहीही होऊन जाऊ, ते तुम्ही सोडायला नाही पाहिजे. हे म्हणजे मला त्याचं म्हणतात ना महत्व किंवा इम्पॉर्टन्स मी आता मला कळलं. म्हणजे आता मला ते समज आली. आणि जो मास्टर आणि ग्रँड मास्टरचा जो सेशन्स त्यांनी घेतले ते तर खूपच छान आहे. म्हणजे अतिशय सुपरसॉनिक म्हणतात ना, इतकं छान आपल्याला लाईफ मधल्या सगळ्या गोष्टी उलगडतात की त्या, म्हणजे तुम्ही बाकीचं काही नाही केलं तरी चालेल, पण हे ते करायलाच हवं. देर आर नो, म्हणजे देर आर मेनी थिंग्स. पास्ट रिग्रेशन करतो किंवा हे करतो किंवा ते करतो, काहीही करण्याची गरज नाही. त्यांनी अतिशय त्यांच्या प्रगाढ अभ्यासामुळे त्यांनी अतिशय सिंपल याच्याने आपल्याला त्या छान या मार्गातनं घेऊन जातात. आणि ते आपल्याला एका पॉइंटवर आणून ठेवतात की यू शुड कॅरी ऑन दिस, यू शुड लर्न, यू शुड डेडिकेट युअर टाइम, यू शुड डेडिकेट युअर एनर्जी. आणि हा प्रवास त्या खूपच छान सुखकारक करून येतात. अँड आय एम सो थँकफुल टू यू मॅम. कारण आपला गुरु पण स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि तुम्ही एवढ्या स्ट्रॉंग आहात आणि तुमची देण्याची जी शक्ती आहे की तुम्ही तर सेशनला, म्हणजे तुमचं असतं की नाही तुम्ही बोला, तुम्ही बघा, तुम्ही हे करा. ती जी पहिल्या म्हणजे फर्स्ट डिग्री पासून मी तुम्हाला बघते, तर ती तशीच एनर्जी. आणि मास्टर्स मध्ये तर म्हणजे काही विचारूच नका. अँड आय एम व्हेरी मच थँकफुल की तुम्ही मला म्हणजे भेटल्या आणि तुम्ही मला इतक्या लेवल पर्यंत आणून ठेवलं.
तुम्ही खूप मोठा आयुष्यात माझ्या बदल केला. थँक यू सो मच. क्या थँक्स अ बात है! क्या बात है! आणि अभ्यास खरंच आणि खूप कमांडेबल आहे. खूपच कमांडेबल आहे तुमचा अभ्यास. म्हणजे ते तुम्ही जसं शिकवता, तसं आम्हाला कॅरी ऑन तुम्ही करून दिलं याच्यामध्ये. या पूर्ण प्रवासातनं जी आमची जर्नी तुम्ही घडवून दिली. आय एम सो थँकफुल टू यू. थँक्स अ लॉट. थँक्स अ थँक्यू श्यामल, थँक्यू इतकं छान बोलल्याबद्दल. आणि ऍक्च्युली काय आहे की तुम्ही म्हणता ना की म्हणजे जसं शिष्य गुरुला शोधत असतो असं म्हणतो आपण, पण ऍक्च्युअली गुरु पण शिष्याला शोधत असतो की मला जे माहिती झालं ते मी इतरांना केव्हा सांगू, कुठे सांगू आणि कसं सांगू. तर खरंच तुम्ही लोकांनी पण खूप सुंदर सपोर्ट केला आणि अगदी शेवटपर्यंत इतक्या इंटरेस्टने केलं आणि जे सांगितलं तशा पद्धतीने केलं. तर ही जीत तुमची पण आहे. तर ही विन विन पोझिशन आहे आपली, हो ना? तर खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुमच्या आयुष्यात प्रगती होत राहो आणि तुम्ही पण एक सफल असे सुंदर ग्रँड मास्टर बनो आणि खूप लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन हो तुमच्या येस, मार्फत. येस, येस. तुमचे ब्लेसिंग शुभेच्छा आहे आहेतच. नो आमच्याकडनं. डाऊट. थँक्स अ लॉट. थँक यू सो खूप मच. खूप धन्यवाद.